आपल्या समोर आहे तर कात्रजचा प्राणी संग्रहालय आणि आता मॅडम चाललेले आहेत आपले पैसे घेऊन तिकीट. एवढा जवळून पहिल्यांदाच वाघ बघतो आम्ही सर्व. काय इकडे बघ आई, पहिल्यांदाच बघतेस ना जवळून एवढा वाघ. ते बघा वाघ भरपूर. पहिले तर लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढा जवळून वाघ बघितला. दोनदा तीनदा येऊन गेलो कात्रज आणि आता आपण बघतो ना तो व्हाईट कलरचा वाघ आहे, एकदम खतरनाक व्हाईट कलरचा. हा बघा एक नंबर गौरेडा आहे ना. सलोनीचा भाऊ आहे, सलोनीचा भाऊ. नागिन गेलेल्या अजगरच्या आतमध्ये. विषय खोल आहे इथे. आता आई पप्पा बसले, त्यांच्यामध्ये एक नागोबा बसलेले आहे, नागिन. गेट आलेला आहे आपल्या मंदिराचा, राधाकृष्णाचा. आता मंदिराच्या आतमध्ये आलेला ना, पहिले आपल्याला गौ माता बघायला भेटते बघा, गौ सेवा इकडे. आणि चला आता इथे बघा समोरच आपला राधाकृष्णाचा आहे ना, सुंदर मूर्ती बघायला भेटते बघा. समोर बघा सर्व आहे ना भक्तीचे भजन कीर्तन बोलत आहे. मंदिराच्या वरून सीन बघा किती भारी वाटतं. आणि असे आहे ना पूर्ण श्रीकृष्णाचे आहे ना, पूर्ण आहे ना असे नरसिंहाचं आहे, नरसिंहाची वर्णन पूर्ण माहिती आहे. चला वरती जाऊया. नमस्कार भावांनो, मी सायल पडन पुन्हा एकदा कुठली सावली तुमचं स्वागत करतो. ते आज चाललं आहे पूर्ण फॅमिली पुन्हा एकदा फिरायला, म्हणजे कात्रजचा प्राणी संग्रहालय तिथे आणि इस्कॉन टेम्पल म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे. भरपूर म्हणजे भारी मंदिर आहे, तिथे पण गेलेलो आधी. आणि आज चाललो आईला दाखवायला प्राणी बिनी सर्व. नंतर मग आम्ही जाऊ डायरेक्ट मंदिराजवळ संध्याकाळच्या टायमामध्ये. ते ब्लॉग शेवटवर बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि मॅडमचं नटापटा बघा किती भाई, कपडे बिपडे एकदम खतरनाक घातले ना मॅडमनी. चला ब्लॉग शेवट आपण पोचलेलो आहेत आता फायनली करेक्ट लोकेशन, म्हणजे कात्रजचा प्राणी संग्रहालय समोर आहे. पहिला तिकीट काढायला जायचं आम्हाला, तिकीट काढू. हा बघा इकडे प्राणी संग्रहालय आहे आपल्या समोर आहे तर कात्रजचा प्राणी संग्रहालय. आणि आता मॅडम चाललेले आहेत आपले पैसे घेऊन तिकीट काढायला. पहिला इकडे इकडे आतमध्ये. मॅडमला माहिती नाही, जाऊ दे समजून घेतो मी आहे. थांब, मॅडम चाललेलं आहे तिकीट काढायला गोलगोल फिरत. आज सर्व खर्च ही मॅडम करणार आहे. मॅडमकडे पैसा भरपूर आहे आपल्या. आता तिकीट घेऊन आलेलं आहे मॅडम. आणि आता आम्ही सर्व चाललो आतमध्ये डायरेक्ट कात्रजच्या प्राणी संग्रहालय. हे बघा प्राणी संग्रहालय समोर. आपण एंट्री केलेलं आहे कात्रजच्या आतमध्ये. आणि आल्याला इकडे पहिलाच हा आहे ना बोर्ड आहे, त्याच्यावर सर्व कात्रजच्या आहे ना प्राणी संग्रहालयाची पूर्ण माहिती लिहिलेली आहे. आणि इकडे आपला प्राणी संग्रहालय. फॉलो मी. थांबा मॅडम, सर्व सोबत जायचं आहे. आणि इकडे बघा एक नंबर असा पाण्याचा झरा केलेला आहे, एक नंबर. चला पहिले आपण बघायचं, काय बघायचं, वाघ काय सिंह का अजगर? आई काय बघायचं पहिले? ह्या साईडला वाघ आहे, सिंह आहे, त्या साईडला सर्व साप आहे. सिंह बघायला, सिंह बघते आहे. मला सांग, तू सापापेक्षा कमी आहेस काय? ते आम्ही सिंहच बघायला जा. आमच्या घरात एवढी मोठी नागिन बसली आहे. चला बघा कात्रजचा प्राणी संग्रहालय. आपल्याला अस्वल बघायला भेटली बघा. मग झूम करून दाखवतो. हे बघा दोन आहेत. किती लांब राहिले आहेत. आम्ही चाललो आता सर्व वाघ बघायला. आल्या सुरुवात पहिलाच बघितलं अस्वल, नंतर चाललो म्हणजे डायरेक्ट बिबट्या वाघ. तिथं तर बिबट्या आणि वाघ आहे. बघूया काय काय बघायला भेटते. लवकरात लवकर बघायचं आम्हाला. दुसऱ्या इथे पण जायचं आम्हाला इस्कॉनला.
ते इकडे आता बघूया आपल्याला बिबट्या बघायला मिळतोय काय. तो बघा बिबट्या तिकडं शांत आहे, झाडाखाली बसलाय पूर्ण, एकदम आलशी झाला वाटतं तो आमच्या सलोनी सारखा. चलो बघायला भेटला भावांनो. हा बघा वाघ. वाघ बघा वाघ. प्रदक्षिणा घालतोय बोलते. तिकडे गेलेला आहे आता तो, परत तिथून टर्न मारून परत येईल असा इथपर्यंत. आपण इथंच थांबूया, रिटर्न वाट बघूया कधी येते तो. बघा तिकडे गेला आता. तर वाघ बघितलेला आहे आम्ही, एक नंबर दर्शन झालं वाघाचं. कसं वाटलं वाघ बघून? आई वाघ बघितला कसं वाटलं? पहिल्यांदा बघलास वाघ? किती मोठा आहे वाघ बघितलेला आहे आता. आणि आता आम्ही जाणून सिंह बघायला. सिंह वाघ असे मेन जेवढे प्राणी आहेत तेवढे बघू आणि मग डायरेक्ट जाऊ इकडून. लवकर जायचं आहे तर संध्याकाळ होत आली आहे. चला तो वाघ येईल पुन्हा एकदा व्हिडिओ काढा वाघाचे आपण. तो टर्न मारतो तिथून पूर्ण. चलो एक नंबर असा वाघ बघायला भेटला आपल्याला. किती मोठा आहे बघा भावांनो, किती मोठा आहे. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघतो एवढा जवळून वाघ. हा बघा एवढा जवळून पहिल्यांदाच वाघ बघतो आम्ही सर्व. काय इकडे बघ आई, पहिल्यांदाच बघतेस ना जवळून एवढा वाघ. ते बघा वाघ. पण चाललो आम्ही सिंह बघायला. किती मोठा होता वाघ नाही? भरपूर. पहिले तर लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढा जवळून वाघ बघितला. दोनदा तिथे येऊन गेलो कात्रजवरून, पण कधी एवढा जवळून ना वाघ बघितला. तर फर्स्ट टाइम समोरच होता वाघ. एकदम खतरनाक एक्सपिरियन्स हा. आता सिंह बघूया आपल्याला इथं बघायला भेटते का तसाच वाघासारखा जवळून. चला बघूया. आपण पोचलो आता सिंहच्या ठिकाणी. आणि आता आपण बघतो ना तो व्हाईट कलरचा वाघ आहे, एकदम खतरनाक व्हाईट कलरचा. तुम्हाला दाखवतो तो तिकडे आहे भरपूर लांब. बघूया दिसतोय का आपल्याला व्हिडिओमधून. तो बघा दिसतोय का भावांनो, व्हाईट कलरचा वाघ. तो बघा पांढऱ्या कलरचा वाघ. तो येतच नाही, तो भरपूर लांब राहिला, इकडून तिकडून फिरतोय, तो जवळ येत नाही. जवळ आला व्हाईट कलरचा वाघ. लाईफ मध्ये पहिल्यांदाच बघतो व्हाईट कलरचा वाघ. तो बघा असं बघतोय बघा. तो बघा दिसतोय का? तिथे त्याची गुफा आहे वाटतं. तो परत गेला आतमध्ये. तो वाटतं घाबरतो सर्वांना बघून. बघा फायनली दिसला जवळून व्हाईट कलरचा वाघ. तो बघतोय बघा कसा. आमच्या सलोनीला बघतोय तो. तो बोलते हिला सोडणार नाही मी. तो बघा ही बघा कशी त्याला बोलवते आहे. जसे बालगलेलं आहे ना त्या वाघाला, तशी बोलते इकडे इकडे. आणि लाईफमध्ये पहिल्यांदाच बघतोय आम्ही व्हाईट कलरचा वाघ. हा बघा एक नंबर. चला व्हाईट कलरचा वाघ बघितला लाईफमध्ये पहिल्यांदाच. आणि तो वाघ एवढा जवळून बघला. हा पण आला मस्तपैकी दिसला एकदम व्हाईट कलरचा. आणि ही मॅडम त्याला बोलवत होती, जशी बालगून ठेवले ना त्या वाघाला. चला आता आपण जाऊया सिंह बघायला. व्हाईट कलर वाघ. वाघाचे 2 प्रकार आहेत, खतरनाक एकदम. चला ह्या गुफेतून जायचं तर आपल्याला. हे बघा मॅडम धावलेत. पाटे आई चलो अंदर. आम्ही आलेलो गुफेमधून चाललो तर बाहेर. चलो गौरेडा. इकडे हरण बघायला भेटले आपल्याला. चला पुढे जाऊ. चला बघायला भेटले हरिण. हे बघा किती जवळ. आज सर्व जवळ बघायला भेटलेत प्राणी एकदम. हे बघा
जवळ इथं पूर्ण माकडा बघायला भेटले आपल्याला इथं. हाय ना, सलोनीचा भाऊ आहे. सलोनीचा भाऊ. त्या इथं कासव पण आहे तो बघा. आता चाललो साप बघायला मी. साप म्हणजे नागोबा. आणि इथे आता सलोनीचा एक भाऊ भेटला मला चुलता. त्यासोबत मी जरा मस्ती केली. त्याला भेटलो काय सलोनी. चला आता आतमध्ये जाऊया. सापाची एंट्री आहे आता इथून. दिस इज स्नेक. साप नाही त्याची सुरुवात. पहिलाच कोणता साप बघायला भेटते बघा. साप. हे बघा साप. किती आहे ताई. मेलेत नाही जिवंत आहेत. आई मेलेत बोलते साप. तो बघ तिथे फिरतोय बघ. हा बघ. हे बघा फोटोसाठी खास सापाचा नाग आहे आपला. आणि आपण स्नेक बघतो इकडे. आणि इथे बघा आई पप्पा बसले, त्यांच्यामध्ये एक नागोबा बसलेले आहे. नागिन. आणि इथे बघा आपल्याला काय बघायला भेटलंय. भाई अजगर. नागिन गेलेले अजगरच्या आतमध्ये. विषय खोल आहे इथे आता. दिसला का अजगर. तो बघा अजगर. हाँ झोपलाय अजगर. इसके अंदर जाते है अब. इकडून आहे. इकडून एंट्री आहे. आणि सर्डेंच आहे. सर्व सर्डे आहे तिथे. आणि ते पोस्टर आहे त्याच्यात पूर्ण आहे ना सर्व माहिती दिलेली आहे त्यांची. हे बघा काढलेलं आहे तिथलं रे सर्व. काहीच नाही. हा बघ आहे साप. हा बघ इथे बघ गपचूप राहिलाय. हा बघ इथे बघ साप बघ. मेला आहे की काय समजत नाही. मेला वाटतं. कसा पोहतोय. मासे पण आहेत ना वरती. एकटा तर तू जाते सोबत त्याच्या. हा कासव एकटा आहे आणि ही त्याच्यासोबत जाणार आहे. चला पुढे जाऊया. इथे बघूया काय आहे. तर नीट बघायला नाही भेटत. जिवंत आहे ती. चला आता चाललो आम्ही सर्व घरी. आणि 6 वाजले ते बंद करतात आता. आणि आता आम्हाला जायचं इस्कॉन टेम्पलला सर्वजण. आणि संध्याकाळ पण झालेले. आता सरळ जायचं इकडून. नंतर मग डायरेक्ट घरी ते काय रात्री जाऊ एकदम. आता बघूया इस्कॉनला जायचं आपल्याला लवकर. संध्याकाळ पण झालेले आहे. आणि जास्त प्राणी पण बघायला भेटले नाही पाहिजे तेवढे. टाईम नाही ना एवढा. चला बंद झाला आहे. मग सर्वजण निघालेत आता घरी जाण्यासाठी. आम्ही पण निघालो आहे. 6 वाजले आहेत. 6 वाजता बंद होतं. आणि हा बघा धन्यवाद दिलेला आहे. आणि सर्वजण चाललेत घरी. चला आपण पण जाऊया आता बाहेर. 1 तास पूर्ण फिरलो इकडे. थोडी फार मजा आली. पाहिजे तेवढे प्राणी नाही बघायला भेटले. मजा आली. चला जाऊया आता. आता चालून आम्ही सर्व इस्कॉन मंदिराजवळ रिक्षात बसलेलो आहे. आणि आता डायरेक्ट राधाकृष्ण मंदिर आहे. 1 नंबर असं मंदिर आहे. मी गेलो एकदा ब्लॉग पण मोठा बनवला. आई पप्पाला घेऊन चाललो आहे. चला बघूया कशा प्रकारे. गेट आलेला आहे आपल्या मंदिराचा राधाकृष्णाचा. आता आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आतून कसं आहे ते. मंदिराच्या आतमध्ये आल्या ना पहिले आपल्याला गौ माता बघायला भेटते बघा. गौसेवा इकडे. आणि 1 नंबर अशी गव आहे ते बघा. गौसेवाच्या नंतर समोरच आपला मंदिर आहे. आणि आता मंदिर बघणार समोरून. सुंदर मंदिर राधाकृष्णाचा. हे बघा सर्वजण चाललेत. आई पप्पा बी. आपण पण जाऊया आता. चला आता इथे बघा समोरच आपला. हे बघा
आई कसं आहे? ते मंदिर आहे आणि मंदिराच्या आहे ना समोरच तलाव आहे. हा बघा. आणि तिथं हा बघा. जवळ आहे ना एक नंबर अशी सुंदर सोय आहे ना. म्हणजे चप्पल आहेत ना सर्व इथं पिशवी घ्यायची त्या बॅलरमधून आणि मग इथं ठेवायचे पिशवीमध्ये. मस्त एक नंबर असं आहे पूर्ण. आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये आपण. कसं आहे ते बघूया मंदिर. चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ. आपल्या मॅडम पुढे गेला चालत. आपण आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये आलेलं बघा इथं भक्तीचे आहे ना पुस्तकं आहेत पूर्ण सर्वीकडे. आणि इथं आपला इकडे हे ठेवलेलं आहे ते बघा. आपण आतमध्ये एंट्री करूया. राधाकृष्णाचा आहे ना सुंदर मूर्ती पाहायला भेटते बघा. राधाकृष्णाची मूर्ती आहे. त्याच्या बाजूलाच आहे ना हा बघा आपल्याला त्याच्यात तिकडेच थोडा हे बघा समोर बघा सर्व आहे ना भक्तीचे भजन कीर्तन बोलत आहे बघा. मंदिराच्या वरून सीन बघा किती भारी वाटतं. ना आपण येताना तिथून समोरून आलेलो. चला दुसरीकडे. आणि असे आहे ना पूर्ण श्रीकृष्णाचे आहे ना पूर्ण आहे ना असे सर्वीकडे आहे ना कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण चारू साईडला भिंतीला आपल्या मंदिराच्या आणि श्रीकृष्णाची पूर्ण माहिती लिहिलेली आहे त्याच्यावर. म्हणजे माहितीचे पूर्ण चित्र काढलेलं आहे त्याच्यावर. हे बघा अशा प्रकारे. पूर्णपणे आहे ना मंदिर. आणि ह्या मंदिराच्या इकडून गेलात ना की अजून बालाजीचं मंदिर आहे. आता तिथे जाऊया आपण. हे ना नरसिंहाचं आहे. नरसिंहाची वर्ण पूर्ण माहिती आहे. पूर्ण आहे ना सर्व आहेत ना हे ठेवलेलं आहे त्यांचे चित्र. किती भारी वाटतंय ना बघायला हे कोरीव काम. हे चारू साईडला भिंतीला पूर्ण असं काम केलेलं आहे. एक नंबर वाटतंय पूर्ण अट्रॅक्टिव्ह. हे बघा आपल्याला तो आहे ना बालाजीचा मंदिर आहे. तुम्हाला तो दाखव. तो पण भारी मंदिर आहे एकदम. चला वरती जाऊया.
कोण? तू मी इकडे येऊन गेलोय, हे आहे जेवणात. सर्वेकडे येऊन गेलोय मी. तुम्हाला घेऊन आलोय पहिल्यांदाच. मॅडम आलेले आहेत आपले. आतमध्ये एंट्री केलेल्या आहेत आपण. चला. मंदिर आता त्या मंदिरापासून आलो आपण बालाजीचं दर्शन घेऊन. आता चालू आहे खाली. आई कसं वाटलं हे मंदिर बघून तुला? हां मस्त आहे ना? मंदिर बघून मस्त वाटला. तो तुला कसं वाटला? पहिल्यांदाच आलो आई पप्पांना ह्या मंदिरात घेऊन मी आलेलो ना. आईला मंदिर आवडलं. मी बघा सर्वांनी काय बोलतो काय बोला आहे. तू पण तुम्ही पण या फॅमिलीला जाऊन. मस्त आहे मंदिर, एक नंबर आहे. पुण्यातील आहे ना इस्कॉन टेम्पल एक नंबर असा हा कात्रजमध्ये आहे. या तुम्ही पण एकदा, तुम्हाला पण नक्की आवडेल. बाहेर आलो आहे पूर्ण मस्त मंदिर आहे एकदम. आणि आता बाहेर फिरतो असंच मंदिराच्या जरा वेळ बसतो आता शांत मस्तपैकी. तर इथलं वातावरण एक नंबर आहे एकदम, सर्व शांतता. आणि इथलं राधाकृष्णाचं मंदिर एवढं भारी. पण बालाजीचं दर्शन भेटलं आपल्याला, म्हणजे एक नंबर असं आहे पूर्ण मंदिर. इस्कॉन टेम्पल कात्रजमध्ये आलात ना पुण्याला, तुम्ही नक्की या मंदिरामध्ये पूर्ण फॅमिलीसोबत, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि एवढी शांतता असते ना मंदिरामध्ये भरपूर. आता आम्ही पण इथे जरा आता बसतो जरा वेळ. मस्त वाटलं एकदम दर्शन घेऊन. काय मस्त वाटलं ना. आमच्या आईला पण भरपूर आवडलं आहे मंदिर. आता मग घरी जाऊ डायरेक्ट रात्रीची. चला. पाय पडल्यानंतर बाहेर जाताना इथे प्रसाद आहे. आपल्याला देवाचा प्रसाद घेऊया. प्रसाद बी मस्त खाऊ आणि जाऊ. हे बघा हा बघा प्रसाद एक नंबर असा. मित्रांनो आता चाललो आहे घरी सर्व आम्ही. ब्लॉग आवडले असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.